नमस्कार श्रोते हो. आजचा विषय वाहनावरी बैसोनिया देव निघाले. हिंदू धर्मात 33 कोटी देव मानले गेले आहेत. या सर्व देवांची स्वतःची वाहनं आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रोजच्या जीवनाशी दैनंदिन जीवनाशी निगडीत अशी ही वाहनं आपल्याला काहीतरी सांगता आहेत, संदेश देत आहेत. भारतीय वन विभागाने अशी देवतांची व त्यांच्या वाहनांची माहिती गोळा केली. देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन देवतांची व वाहनांची चित्र त्यांनी गोळा केली व त्या मासिकामध्ये दिलेली आहे. 350 पानाचं एक मासिक आहे. त्यामध्ये ते सगळं उल्लेख केलेला आहे. तर त्यामध्ये 500 देवतांची व वाहनांची चित्रे आहेत. इंद्राचे वाहन ऐरावत, इंद्रायणीचे हत्ती, कुबेराचे मनुष्य, कामदेवाचा पोपट, नंतर ब्रह्मदेवाचा हंस, कार्तिक स्वामींचा मोर, गणपतीचा मूषक, अशा अनेक वाहन आहेत. गणपतीचे मोर हेही एक वाहन आहे आणि त्यामुळे गणपतीला मोरेश्वर, मयुरेश्वर असं म्हणलं जातं. तसं पाहिलं तर मूषक हा शेतीचा नाश करणारा, मुळं कुरतडणारा, परंतु कुरतडताना तो एक आपल्याला संदेश देतो की प्रत्येक गोष्ट तपासून पाहत जा. प्रत्येक गोष्टीवर टीका करणाऱ्या वृत्ती समाजात आहेत आणि विवेकाचे अविवेकावर विजयाचे स्थान आहे. म्हणून हा मूषक आपल्याला संदेश देतो आहे की कुतर्क करणाऱ्या लोकांपासून तुम्ही सावध राहा. नंतर माता लक्ष्मीचे वाहन घुबड मानले जाते. घुबड हे रात्रीच्या अंधारात सक्रिय असते. रात्रीच्या अंधारात ते अन्नाचा शोध घेत असते आणि त्यामुळे समर्पण व निष्ठेने ते काम करावे लागते. त्याला तो तसा संदेश आपल्याला देत आहे. देवी सरस्वतीचे वाहन हंस अतिशय बुद्धिवान व निष्ठावंत. दूध आणि पाणी एकत्र करून दिलं की दूध पिणार आणि पाणी बाजूला ठेवणार. म्हणजेच काय तर इतरांचे अवगुण बाजूला ठेवा आणि पुण्य साधा हे दर्शवणारा. नंतर दुर्गादेवीचे वाहन सिंह, शक्तिशाली प्राणी. तो आपली शक्ती खर्च न करता सुख असो वा दुःख असो आपल्या कुटुंबासमवेत शांत असतो तो आणि आरामात कार्य करत असतो आणि तो जणू हे सुचवतो, युनायटेड वी स्टँड. महादेवाचा नंदी मालकासाठी भक्तिभावाने समर्पण करणार हे ध्वनित करत असतो. शांत आहे तोपर्यंत ठीक आहे, मानवी एकदा संतापला की मालकाप्रमाणे. तर शक्तीचा वापर हा चांगल्या कामांसाठी करा असं तो सुचवत असतो. विष्णूचे वाहन गरुड. हा पक्षी आकाशात खूप उंचावरून उडतो. आकाशमार्गे अमृत आणताना एक थेंबही न चाकता प्रामाणिकपणे त्याने देवांच्या हवाली अमृत कलश केलेला आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवा व शांत राहा असं तो आपल्याला सुचवत असतो. नंतर कासव हे तर योगाचे प्रतीक आहे. एखाद्या योगाप्रमाणे ते स्वतःवर संयम ठेवून वर्षानुवर्षे एका ठिकाणी बसू शकते. अर्धा मासा व अर्धा हत्तीचा भाग, अर्धा मगरीचा भाग असे हे गंगामय्याचे वाहन आहे. ब्रह्मदेवाचे वाहन हंस आहे, जसे सरस्वतीचेही आहे. ब्रह्मदेवाचा त्याच्यावर विशेष विश्वास आहे आणि माया आहे असं म्हटलं जातं. हंस पाण्यावर तरंगतो, त्याचे पाय पाण्यात असतात, पण पाण्याचा एकही थेंब तो आपल्या पंखांना लागू देत नाही. ज्याप्रमाणे एखादा तपस्वी मनाने देवाला शरण जातो, मनाचे संतुलन कायम राखण्याचा संदेश हा हंस आपल्याला देत आहे. वाघ हे वैष्णोदेवीचे वाहन आहे. राजाने बसायचे स्थान आहे. योगी तपस्वीप्रमाणे ध्यानात मग्न राहावे असं त्याच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतं. भगवान सूर्य 7 सोनेरी घोड्यांवर स्वार होऊन आकाशात विराजमान होणारा देव, स्फूर्ती व शक्तीचे प्रतीक आहे. हे अश्व नेहमी प्रगतीसाठी पुढे चालण्याचा संदेश देत असतात. काही प्राणी पाळीवसुद्धा आहेत. कुबेराचा पाळीव प्राणी मुंगूस, दत्ताचे गाय व कुत्रे, धन्वंतरीची जळू आणि भैरवनाथाचा कुत्रा अशी ही वाहने आणि असे त्यांचे संदेश. धन्यवाद.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.